संजय राऊत काय त्याला काय महत्वच नाही हो. संजय राऊतांचं काम आहे रोज सकाळी उठायचं आणि तुम्हाला चहा पाजायचं. त्याविषयी त्याचं गंभीर घेणं काही मला योग्य वाटत नाही. आत्ता विषय एकच आहे, 48 तासात राहुल गांधींनी आणि शरद पवार साहेबांनी त्यांची भूमिका मांडावी. आमची विनंती आहे की 48 तासात तुम्ही लक्ष घालून ह्याला माफी मागायला लावणे अध्यक्षाला आणि पृथ्वीराज चव्हाणला, किंवा त्यांना पक्षानं काढून टाकणे. अजितदादा स्वयंभू म्हणजे सगळे सर्वस्व होते राज्यासाठी. अशा अजितदादांच्या आकस्मिक निर्णयाने त्यांच्याच मिसेसला असं बोलणं कितपत योग्य आहे? ज्या पक्षाबरोबर 15 वर्ष राहिले या नालायक पक्षाबरोबर अजितदादा, अशा पक्षाच्याच लोकांनी बहिणींना असं बोलणं कितपत योग्य आहे? हा मुद्दा आहे ना, हा मुद्दा आहे. हा शब्द असंवैधानिक नाही. संजय राऊत काय त्याला काय महत्वच नाही हो. संजय राऊतांचं काम आहे रोज सकाळी उठायचं आणि तुम्हाला चहा पाजायचं. त्याविषयी त्याचं गंभीर घेणं काही मला योग्य वाटत नाही. आत्ता विषय एकच आहे, 48 तासात राहुल गांधींनी आणि शरद पवार साहेबांनी त्यांची भूमिका मांडावी. याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? इशारा काय तुमचा? इशारा आमचा इशारा आहे, आमची विनंती आहे. आमची विनंती आहे की 48 तासात तुम्ही लक्ष घालून ह्याला माफी मागायला लावणे अध्यक्षाला आणि पृथ्वीराज चव्हाणला, किंवा त्यांना पक्षानं काढून टाकणे. परंतु ह्या गोष्टी अपमानास्पद गोष्टीवर दखल घेणे हे 48 तासात आमचं त्यांना विनंती. आता तुमची मागणी मान्य आहे, काँग्रेसने नैतिकता घडवली मान्य आहे, त्याने माफी मागावी नाही. पण त्या पत्रकार परिषदेमध्ये तुमचा जे आमदार जो आहे त्या पत्रकारांना कशा पद्धतीने बोलतो, त्यावेळेस राजकीय नैतिकता पक्षात राहावी यासाठी सुद्धा राष्ट्रीय अध्यक्षांना काम करणं गरजेचं आहे. साहेब आता ऐका ना, आमच्या पक्षातल्या कोणी पत्रकाराचा अपमान केल्यासारखं तुम्हाला वाटत असेल तर त्याची मी तुम्हाला माफी मागतो. परंतु आता याचा छडा लावा ना. तुम्ही पत्रकारांनी लावून ना की एका स्त्रीबद्दल असं वक्तव्य योग्य आहे का? हा विषय तुम्ही पहिला घ्या ना. ते विचारतोय आम्ही, ते सातत्याने म्हणतात इंदिरा गांधींची त्यांच्याशी तुलना अहो, केली. इंदिरा गांधी तुलना केली म्हणजे अशी, इंदिरा गांधी जेव्हा बोलले होते, इंदिरा काँग्रेसने किती वाद उठवलं होतं आठवा ना तुम्ही. नाही, त्याला धरूनच इंदिरा गांधीला उपमा देताना तुम्ही चांगल्या गोष्टीची उपमा द्या ना. इंदिरा गांधी व्हा म्हणा ना, याचं काय फालतू. ते त्याला जोडून असं म्हटलंय की जर फडणवीस आणि शिंदे असते तर गुंगा बुद्ध असं म्हटले असते. असं काय हे बघा बोलणार हे ते घाणेरडेच वाक्य आहे ना. पण ते ठीक आहे, पुरुषाबद्दल बोललं, अशा पुरुषाबद्दल बोललं किंवा म्हणजे एका स्त्रीबद्दल एवढं घाण बोलायचं. आणि राजकीय विरोध करा ना तुम्ही, राजकीय परिपक्वता आणा. राजकारणात कुठं कमी पडते ते बोला ना. एका पत्रकाराला एका गोष्टीचं उत्तर दिलं नाही, त्यामुळे अशा ही तुलना करणे हे नालायकपणाची लक्षण. इशारा देत आहे आणखी आंदोलन आहे, कारण काल 2 जे झाले ते काँग्रेस आत्ता आम्ही 48 तास राहुल गांधींना आणि आदरणीय पवार साहेबांना देत आहोत की 48 तासात तुम्ही याचा काहीतरी छडा लावा, अन्यथा तुमचा ह्या वक्तव्याला पाठिंबा आहे असं आम्ही जाहीर करू. मग त्या पद्धतीने आम्ही आमच्या पुढं ठरवू काय करायचं. काँग्रेस म्हणताय दिल्लीसारखं आंदोलन कसं करणार? महाराष्ट्रात गल्लीबोळात आंदोलन होईल. आणि मला असं वाटतंय पत्रकारांनी पण त्याचा पुढाकार घ्यावा. आपल्याला माता भगिनी काँग्रेस म्हणते की आम्ही माफी मागू, मात्र सुनेत्रा पवारांना आता उपमुख्यमंत्री होऊन 6 महिने झाले. सुनेत्रा पवार पुणे असतील किंवा पिंपरी चिंचवड असतील अशा ठिकाणी कधी रस्त्यावरती येताना दिसते. त्यावेळेस मोशी सारखं प्रकरण झाले, त्यावेळेस प्रसार माध्यमांनी भूमिका घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार तिथे गेल्या. पुण्यामध्ये ज्यावेळेस पाणी घरांमध्ये गेल्या त्यावेळेस सुनेत्रा पवार पुढे होत्या. मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही ह्या गोष्टी बोला ना. उपमा काय द्यायची? अशा उपमा द्यायची गोंगी गोडी आहे. तुमच्या आई बहिणीनं कुणी अशी उपमा दिली, एखाद्या निर्णयाला वेळ लावला किंवा एखाद्या निर्णय न घेता निघून गेले, हे योग्य वाटतं काय? तुम्ही असे वेळ करा की बाबा इथे तर काही भागात ज्या गोष्टी घडल्या तिथं आम्ही पोचलो नाही,